अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा माजी आमदार शिंदेंच्या गळाला तर कैलास पाटील शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होणार। पुण्यात 31 तास रेकॉर्ड ब्रेक मिरवणुका, मानाच्या बाप्पांचं विसर्जन, पण इतर मंडळांना उशीर। दिमाखदार मिरवणुकांमध्ये तरुणाईसह पोलिसांनी सुद्धा आनंद लुटला। महापालिकेकडून अलका चौकात आता साफसफाई संपन्न। मुंबईत सर्व वातानुकूलित लोकल धावण्याचा मार्ग मोकळा। 2856 एसी लोकल डब्यांची खरेदी प्रक्रिया सुरू। कल्याण डोंबिवलीमध्ये उद्या पाणी पुरवठा बंद राहणार, तर दुसऱ्या दिवशी सुद्धा कमी दाबाने पाणी पुरवठा होणार। महावितरणच्या कांबा उपकेंद्रात दुरुस्तीचं काम हाती। 8 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर भारत आशिया कपचा मानकरी। भारताकडून गतविजेत्या दक्षिण कोरियाचा 4-1 पराभव, तर भारतीय संघाला 2026च्या हॉकी विश्वचषकाचं तिकीट। 1 वर्ष पूर्ण होण्याआधीच जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा पायउतार। निवडणुकीमध्ये पक्षाच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत कृषी मंत्री आणि माजी पंतप्रधान यांच्या भेटीनंतर हा निर्णय। मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाचा अंदाज। उद्यापासून पावसाचा जोर काहीसा कमी होण्याचीही शक्यता। नागरिकांना मात्र सतर्क राहण्याच्या सूचना।